नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आता श्रावण मास चालू होतोय, त्यानिमित्ताने आज मी तुम्हाला साबुदाणा रबडी कशी बनवायची ती सांगणार आहे. ही रबडी खायला अत्यंत स्वादिष्ट अशी लागते, कोणीच ओळखू शकणार नाही काही साबुदाणा रबडी इतकी चविष्ट अशी लागते. चला तर आपण साबुदाणा रबडी कशी बनवायची ती बघूया. कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण रात्रभर भिजवलेले साबुदाणे घेतले. मी हे पावशर साबुदाणे रात्रभर व्यवस्थित पाण्यामध्ये भिजून घेतले. साबुदाणा आपला एकदम व्यवस्थित फुललाय, तुम्ही बघू शकता. बोटाने दाबला तरी फुटतोय, म्हणजे आपला साबुदाणा व्यवस्थित भिजलाय. आता एक मिक्सरचं भांडं घेऊया. त्याच्यामध्ये आता थोडा थोडा साबुदाणा टाकून घेऊया. पोह्याचे 4 ते 5 चमचे इतकी साखर घालूया. साखर ही आवर्जून घाला. त्याला आता आपण दळून घेऊया. पाण्याचा वापर न करता या पद्धतीने सर्व साबुदाणा दळून घ्या. दळून झाल्यानंतर एका वाटीमध्ये तूप घेतले. तुपाचा हात लावून हा साबुदाणा आपल्याला हाताच्या साह्याने व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. या पद्धतीने व्यवस्थित मळून घ्या. जितका व्यवस्थित तुपामध्ये मळला जातो ना, तितकी रबडी सॉफ्ट होते आपली आणि पटकन तयार होते. या पद्धतीने मळून झाल्यानंतर आपण हाताला तूप लावून घेऊया आणि रबडी बनवून घेऊया. गोल आकारामध्ये किंवा लांबट आकारामध्ये केली तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार. झटपट होणारी साबुदाणा रबडी आहे, कोणीच ओळखू शकणार नाही काही साबुदाणा रबडी आहे. या पद्धतीने आपली सर्व रबडी बनून झाली आहे. एकीकडे आता आपण एक पॅन घेतला आहे. त्याच्यामध्ये आता आपण अर्धा लिटर इतकं दूध घेऊया. त्याला व्यवस्थित गरम करून घेऊया. दूध गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर घालूया. आपण रबडीमध्ये ऑलरेडी साखर घातली आहे. साखर ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. आपली सर्व साखर घालून झाली आहे. तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. केसर घालूया. तुमच्याकडे असेल तर घाला, नाहीतर नाही घातली तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार. केसरमुळे रबडीला छान कलर येतो. या पद्धतीने सर्व केसर घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला मिल्क पावडर घालायची. अर्धी वाटी इतकी मिल्क पावडर घातली आहे. तुमच्याकडे असेल तर घाला, नाहीतर दूध व्यवस्थित आटून घेतलं तरीही चालेल. या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. भरपूर सारे बदामाचे काप घालूया. हे बघा, आपलं दूध व्यवस्थित गरम झालं आहे, व्यवस्थित आटलं आहे, घट्टसरपणा आला आहे. त्याच्यामध्ये आता आपण जी बी रबडी तयार करून घेतली तिला टाकून घेऊया. रबडी टाकल्यानंतर हे दूध आपल्याला 10 ते 15 मिनटं व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे, लो टू मीडियम गॅसवर. जितकी व्यवस्थित रबडी उकळल्या जाते तितकी रबडी फुगते आणि खायला पण रुचकर अशी लागते. हे बघा, 10 मिनटं झाले. आपली रबडी एकदम व्यवस्थित उकळली आणि टम्म अशी फुगली, तुम्ही बघू शकता. या पद्धतीने झटपट होणारी ही रबडी आहे. त्याच्यामध्ये आता आपण साजूक तूप घालूया. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तूप हे आवर्जून घाला, त्याने आपल्या रबडीला छान चव येते. उपवासाच्या दिवशी 1 वाटी जरी रबडी खाली ना, पूर्ण दिवसभर पोट भरलेलं असतं. इतकी स्वादिष्ट अशी रबडी आहे. आपली गरम साबुदाणा रबडी तयार झाली आहे. कलरसुद्धा रबडीला खूप सुंदर आला आहे, तुम्ही बघू शकता. या पद्धतीने श्रावणी सोमवारला रबडी बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने साबुदाणा रबडी तर नक्की बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.